जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आज आहे तर गणेश जयंती. आज पाहू शकता मी मंदिरात जाणार आहे. मंदिरामध्ये जाऊन आलो कारण की पाया पडत होतो. ती दाखवू शकत नाही, बघ ती तुम्हाला थोडी व्हिडिओ केले ती दाखवू शकतो. ती टाकतो क्लिप. आता मी नाश्ता वगैरे करतो, त्याच्यानंतर भेटतो. तर आता आम्ही चाललो वडापाव खायला. माझ्यासोबत कुणाल आहे आणि थोडं दैवलीला काम पण आहे. तो पण करतो, तुम्हाला दाखवतो मी. असंच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आम्ही आलो होतो तलाठी ऑफिस मध्ये, थोडा काम होता तो केला. आता चाललोय वडापाव खायला. हे बघा वडापाववाला माणूस आहे, याला बोललो वडापाव खायला येतो का? चल बोलतो लगेच लगेच आहे. काम 25. आता वडापाव खाता वेळेस भेटतो तुम्हाला. आम्ही आलो आता वडापावच्या ठिकाणी, तुम्ही बघू शकता वडापाव काढायला लावलेत या ठिकाण. कोदिवल्याला आला आम्ही वडापाव खायला. हे बघ मेकिंग चालू आहे त्याची. आता खाता वेळेस भेट. हे कसं आहे वडापाव? का ना मग टॉप का? एकदम टॉपचा वडापाव खाल्लाय बघा त्याने किती. बघितली ना टॉपचा वडापाव भेटा इथला कोदिवला वडापाव असा. बाकी अजून त्याचा खाऊन पण झाला, तुम्ही बघू शकता. खायला टाइम नाही लावा अजून खाऊन पण झाला नाही. याचा दुसरा घेतला याने. बघ इकडे किती आहे दुसरा. खाल्ल्यावरती भेटतो आता, सध्या खाऊन द्या. फोकस इन वडापाव. आता वडापाव खाऊन झालेत, आता दुसरीकडे थांबायला जायचे. तुम्ही बघत राहा, बघते निसं बघत राहा. मजा घे नुसती मजा. आता भेटतो पुढे गेल्यावरती. आता आलोय लब्धी मध्ये. तुम्हाला काय पाहिजे बघत बोला, देतो. वस्तू आमची काय घेते बोल. हॅपी फेज. हॅपी फेज. दुसरा तुला देतात सध्या. मी काय देऊ? मी नाही देऊ शकत, गणपती आहेत. पैसा आमच्याकडे पैसा नाही, आमच्या चिल्लर आहे. काढायला म्हणून आता टाइम लागेल, काढून दाखवू शकत नाही. कुणाल भाई भाऊ काय घेतलं? कुणाल भाईनी काय घेतलं? कुणाल भाई काय घेतलं? हॅपी फीज. हॅपी फीज घेतलं कुणाल भाईनी. कुणाल भाई बघ बघ कसं पितो बघ. बेकार नाद भाई नाद. मी नाही घेतलेलं, बघू शकता तुम्ही. इथून घेतलं, इथून लब्धी गार्डन मध्ये दुकान आहे. मित्रांनो आता पोहोचलेलं घरी. मी मध्ये तुम्हाला दाखवलं नाही. आता कुणाला चाललाय घरी त्याच्या. आणि मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, आता आरती होईल. आरती पण दाखवतो. तर मित्रांनो मी आता आरतीला गेलो होतो, पण मला काय आरतीची व्हिडिओ घ्यायला भेटली नाही. पण मी आता घरी आल्यावरती तुम्हाला सांगतोय. तर आता मी पुढं काय करेल ते दाखवेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. असेच कंटिन्यू राहा. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही जर चुकत असेल माझं तर मला नक्की सांगा. मी दुकानात गेलो होतो, दुकानातून आणलाय 5 रुपयाचा थोडा रिंग्स म्हणून नावाचा आहे जेवणासाठी. आता मी जेवतो, जेवल्यानंतर भेटतो. आता चाललो मी खेळायला क्रिकेट नदीवरती. पण नदीवरती गेल्यावरती दाखवतो कसा आहे आमचा ग्राउंड, कशामध्ये खेळतो आम्ही. बसलाय आमचा मामा हिटू मामा. चालू आता इकडून इकडून आम्हाला नदीवरती यायच्या, उल्हास नदीवरती. तर नदीवरती गेल्यावरती भेटतो. पण मध्येच आपल्याला कुणाल पण भेटणार आहे. याचा पण काय विषय आहे तो बघू, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला बोललो होतो कुणाल भेटणार आहे. हवा कुणाल तुम्ही बघू शकता. केलाला चाललाय. बॉल दाखव बॉल. हो बॉल. माझ्याकडून त्यांनी 2 बॉल दिलेले आहेत. नदीवरती गेल्यावरती भेटतो तुम्हाला. पाहिजे खुशी बघा कॅमेऱ्यामध्ये असा पोरगा लागतो, नाही तर ते दुसरं कॅमेऱ्याकडे बघितलेलं गप्प बसत. लाडले माहित आहे तुम्हाला, मग लाडले की पुढे काय आहे. तर तुम्हाला नदीवरती गेल्यावरती भेट. तर आमच्या कुणाल भाईनी एकविरेचा फोटो आणलाय, तुम्ही बघू शकता. दाखव रे. हे बघा आमच्या इथेशी नेटची तर लावायला तुम्हाला बोललो होतो. आम्ही नेट मध्ये खेळतो, आम्हाला जागा नाही खेळण्यासाठी. तुम्ही बघू शकता, पण आम्हाला नेट मध्येच खेळायला लागतो.
तर एकविरा आईचा फोटो लावायचे, तर त्याची तयारी चालू आहे. तर लावता लावता तुम्हाला दाखवतो मी कसा लावतो. तर तुम्ही बघा एकदा. बघा चप्पल काढली, एवढी भक्ती आहे. तर एकविराचा फोटो लावायला लावलाय. आमच्या कुणाल माहिती आणलाय का, तर कुणाला माहित झालं असं सकाळपासून. हे बघ. सगळ्यांनी दर्शन घ्या. ओके भाई, ओके ओके. कुणाल भाई अगरबत्ती भेटवतो बघा तुम्ही. अरे कशी उलट्या धर ना त्या. बघा काय जुगाड चालू आहे. हवावरती, हवा नदीवरती. थांबा, एकविराचा फोटो लागलाय. आम्ही पण चप्पल विप्पल काढल्या, बोलाल तुम्ही. आता तोपर्यंत अगरबत्ती पेटवली आम्ही मस्त पद्धतशीर. आता आईला थोडस तर लावा अगरबत्ती तर. ओके पद्धतशीर. जय एकविरा. कुणाल भाई पाया पड, मला कमबॅक होऊ दे. आता नक्कीच कमबॅक होईल, आता नक्कीच कमबॅक होईल. कुणाल भाई, कुणाल भाई होईल ना कमबॅक. हा. तर आपला क्रिकेट खेळून झाला, बघितला. आता मला काय लक्षात येत नाही राहिला. आरती पवार इकडे बसल्यात, इकडं पाय धुवायला आलाय कुणाल भाई आपला. कुणाल भाईला तर मी लय ओळखत असाल आता आजच्या व्हिडिओ मध्ये तरी. नदीवरचा आहे, नदीवर आहे. जरा मी पण पाय बी धुवून घेतो, पक्का माकलत. आजच कंटिन्यू राहा, अजून खूप काही दाखवायचं बाकी आहे. बघा आणि एन्जॉय करा. तर काय हातपाय वगैरे धुतले मी नाही. इथं पोरं बसलेली आहेत. नाही रे नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी याची क्लिप काढून टाकतो. आमच्या गावामध्ये डबल वारी आहे आज, कार्यक्रम आहे गावामध्ये, मला दाखवतो पद्धतशीर सगळा. कॅप्टन कॅप्टन कॅप्टनचा काय विषय बघू. कॅप्टन तुम्ही काय बोलणार आहात. उद्याचा विषय काय होता आपला, मॅच आहे उद्या आपली. पहाटे 5ला, पहाटे 5ला इथंच यायचे प्रॅक्टिस करायसाठी. अजून काय कॅप्टन. यो आमचा मेन प्लेअर आहे का, योच मेन प्लेअर आहे, याच्यामुळे आम्हाला जोश येतो अंगामध्ये. काय बोलाल तुम्ही सर. 2 शब्द. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. तर काय नाही, आता कार्यक्रमाला गेल्यावरती भेटतो. तर मी चाललो आता घरी, घरी गेल्यावरती भेटतो. आपला पोरांना घरी चालल्यात बघू शकतो तुम्ही, एक तिकडे आहे एक इकडे आहे. मी पण जातो घरी. घरी जायचे, अंघोळ धुवायचे, अंघोळ धुतल्यानंतर कार्यक्रमाला जायचे. कार्यक्रमाला काय काय होतं त्या पण तुम्हाला दाखवायचे. डबल बारी आहे खास करून तरी. तर घरी गेलो भेटतो आता. तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हिची मजा आहे ना फक्त गावाकडेच मिळेल का. ज्याला ज्याला माहिती आहे काय आहे ना, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा हे काय आहे ते. आता मी याच्यावरती अंघोळ धुवायला पाणी तापवतोय. अंघोळ धुईल आणि मंदिरामध्ये जाईल. मंदिरामध्ये आरती सुद्धा चालू आली. खेळून यायला टाइम झाला मला. तर आता मी आंघोळ वगैरे धुईल, नंतर पाया पडेल, नंतर तिकडं जेवण वाढायला जाईल. तसं भेटूया, कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये. भेटू. पब्लिक, तर पब्लिक आमचे हरिपाठ बघायला थांबले. नंतर भेटतो तुम्हाला पाया पडल्यावर. आमचा बाबा प्रसाद देतो बघा. हा
अजून डबल वारी पण आहे. मी जर लांब फोन केला तर तुम्हाला ऐकायला नाही याचा नाही म्हणून डबल वारी पण दाखवेल. आता हरिपाठ चालले. हरिपाठ आहे तर मला माहित नव्हता. मी हरिपाठ येतं बघा व्हायला. ही संस्कृती आहे संस्कृती. संस्कृती जपायलाच पाहिजे. आम्ही आलो जेवण वाढायला सगळ्या पब्लिकने घेतलेलं आहे तशी. तर माझ्यासाठी काय राहिला नाही. आमचा मामा आहे आमचा. सगळ्या आमच्या टीमवाला घेतो तो वाढायला घेतलेले सर्वांनी. एक बंदा आहे तो जेवायला बसला नाही त्याला पत्राला वाटायला. आता मिरचीवाला माणूस आलेला आहे आणि पापडवाला माणूस चाललेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आमचा काम डायरेक्ट माझा काम डायरेक्ट आता दुसरी पंगत बसल्यावरती मी जाणार कामाला. माझं काम झालेलं आहे सर्व. बघू शकता इकडं पंगत बसलेली आहे. इकडे आमचं बंधू काय बोलतात काय माहित. कोणाला बंधू तुम्ही काय घेतलेला? काय नाही वाटलं मला. काय नाही वाटलं बघा अशी मजाच आहे. हे म्हणते याला म्हणते नशीब. सध्या काय करतात पर्सनल आता नाही दाखवू शकत. कुणाला तुला कसा वाटला कार्यक्रम? तुला कसा वाटला? चांगला आहे ना? तू आता वाढायला बसशील म्हणजे वाढशील जेवण का वापस जेवायला बसशील डायरेक्ट? मध्ये आणि मध्ये जेवशील काय? कसा आहे बघितलं आमच्या कुणालचं काम डेंजर आहे. असं काम आहे आमचं काम बेकार आहे. आमचं काम पत्रवलीचे मंडळाने काय काम लावलंय बघा तुम्ही बघू शकता. आमचा कुणाल भाई आहे ना एकदम असं डेडिकेशन बघा त्याचा कामाचा. काय हीच कामं करायची असं बघितलं ना. तर गाईज मी आता तिकडून जेवून आलो. महाप्रसादाचा लाभ मी घेतलेला आहे. आता फक्त आहे आपली डबल वारी दाखवतो तुम्हाला पद्धतशीर. थोडीशी क्लिप काढतो मस्त कडकवाली. ती पण तुम्ही बघा. आपली संस्कृती आहे ती जपा. संस्कृतीला जपलेच पाहिजे. तर असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मजा घ्या मस्ती घ्या एन्जॉय करा. बहिणामाई या थोर संतांनी जी शिकवण दिली मानवतेची समतेची आणि ज्या भजन रूपी ओव्यान रूपी मार्फत आपल्याला जी या मानवतेला समतेची शिकवण दिली तिचाच वारसा हे जतन संवर्धन करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. ही भजन संस्कृती जीवापल्याण जपत आहोत आणि म्हणूनच या संतांचं मनपूर्वक अभिवादन. सज्जनो जिच्या कुशीतून या महाराष्ट्राचा स्वाभिमान पेरला पोचला वाढला आणि घडला ते जगातील आदर्श मातृत्व 2 युग प्रवर्तकांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. शिव तुझे नाव ठेवीन पवित्र विश्वाची सूत्र छत्रपती की असे सांगत या देशात सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जमले. म्हणजे परक्याची जहागिरी करत असताना स्वराज्याचे बारकडू छत्रपती शिवरायांना लहानपणीच पाजणारे फर्जत शहाजीराजे भोसले. म्हणजे वेळ काळ आणि परिस्थितीचे भान राखत शेतात नांगर आखणाऱ्या बहुळांच्या आता प्रसंगी तलवार देणारे कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक
तर बघू शकता तुम्ही आता वाजतील 12:30. कार्यक्रम अजून पण चालू आहे. तर उद्या उठायला पण लागेल मला. मी झोपणार आहे आता. झोपतोय म्हणजे जसं मोबाईल लांब केला तर तुम्हाला आवाज नाही येणार. तर चला बाय बाय, टाटा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. तुमचा सपोर्ट असू द्या मला.